नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ मेडिसिनमध्ये त्याचं प्रिव्हेन्शन कसं केलं जातं, त्याचं अर्ली डिटेक्शन आणि क्युअर ऑफ डिसीज कसं होतं ते आपण डिस्कस करूया. तर चला तर मग थोडं सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण प्रिव्हेन्शनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये वॅक्सिनेशन ही मेन प्रोसेस येते. म्हणजे त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनमध्ये आपण जे काही ड्रग डेव्हलपमेंट वगैरे करतो आहे किंवा एखादी नवीन जी काही वॅक्सिन वगैरे आहे तिचं डेव्हलपमेंट जे आपण करतो आहे, तर त्याच्यामुळे आपलं जे काही मॉडिफिकेशन आहे, आपलं लाईफस्टाईल जे काही मॉडिफिकेशन आहे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे येतात. तसंच जर आपण पाहिलं आपले जे काही डाएट वगैरे असेल किंवा जे काही एक्सरसाइज आपण जे काही करतो, हेवी एक्सरसाइज वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे जे काही वेगवेगळे जे काही मेडिसिन वगैरे आहेत त्याचा वापर जर आपण केला तर आपल्या बॉडीमधले जे काही डाएट्स वगैरे असतील ते आपण स्टेबल करू शकतो. तसंच जे काही एक्सरसाइज वगैरे आहेत ते आपण केल्यानंतर हे जे काही मेडिसिन वगैरे आहेत तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधले जे काही हॉर्मोन्स वगैरे आहेत ते कंट्रोल राहण्यात मदत होते आणि जे काही मसल बिल्डिंग वगैरे होते याच्यामुळे जास्त होऊ शकते. तसंच आपण किमो प्रिव्हेन्शन जर म्हटलं तर मेडिकेशन टू प्रिव्हेंट द डिसीज. आणि काही जे काही मेडिकेशन वगैरे असतात तर आपल्याला माहिती आहे की जे काही नॉर्मल जे काही आपल्याला फिवर वगैरे येतात किंवा हे काही जे काही नॉर्मल सिम्पटम्स आहेत किंवा हे व्हायरल इन्फेक्शन वगैरे आहेत, तर त्याच्यासाठी आपण जे काही नॉर्मली जे काही डॉक्टर प्रिस्क्राईब करतात डोलो वगैरे किंवा सिट्राजिन वगैरे काही असे वेगवेगळे जे काही मेडिसिन आहेत त्या हे जे काही ड्रग्स वगैरे आहेत ते आपण ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून वापरू शकतो. आणि तसंच जर आपण पाहिलं तर वेगवेगळे जे काही मोठे मोठे डिसीजसुद्धा आहेत. जर आपण पाहिलं काही हार्ट डिसीज वगैरे असतील, काही लंग डिसीज वगैरे असतील, तशा मोठमोठे जे डिसीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात जे काही मेडिसिनचा वापर करून त्याची जी काही डिसीज ॲबिलिटी असेल किंवा त्याच्या डिसीजचं जे काही सिम्पटम्स वगैरे असतील किंवा इन्फेक्शन वगैरे असेल ते प्रिव्हेंट करण्यात मदत होते. तसंच जर आपण पाहिलं स्क्रीनिंग टेस्टमध्ये जर पाहिलं तर मॅमोग्राम आणि जे काही कोलोनोस्कोपीज हे जे काही टेक्निक्स आहेत, तर मॅमोग्राममध्ये जे काही ह्युमनचं जे काही ब्रेस्ट वगैरे असतं हे हे जे काही एक्सरे आहे तो एकदम लो लो लेवल एक्सरे आपण त्याला म्हणतो. आणि जे काही ह्युमनचे जे काही ब्रेस्ट वगैरे असतील त्याचं स्कॅनिंग वगैरे केलं जातं. तसंच आपण कोलोनोस्कोपिक जर पाहिलं तर एंटायर जे काही कोलन वगैरे आहे त्याचा पूर्णपणे जे काही ॲज अ स्ट्रक्चर वगैरे त्याचा पूर्णपणे स्टडी वगैरे या कोलोनोस्कोपी सेशनद्वारे केला जातो. त्या वेगवेगळ्या स्क्रीनिंग टेस्टद्वारे हे जे आपण ज्या वेगवेगळ्या जे काही डिसीज वगैरे होतात ते प्रिव्हेंट करू शकतो मेडिसिनच्याद्वारे. वेगवेगळे मेडिसिन आता सध्याला अवेलेबल आहे आणि वेगवेगळे जे काही सायंटिस्ट वगैरे आहेत तर त्याच्यावरती वर्क करत आहेत की आपण पाहिलं की डायबिटीज वगैरे असू द्या वगैरे त्याच्यावरती सध्याला जे काही त्याचं क्युअर करण्यासाठी वेगवेगळे जे काही सायंटिस्ट आहेत, वेगवेगळे जे कंपनीज वगैरे आहेत ते वर्क करत आहेत, जेणेकरून हा जो काही डायबिटीज हा काही डिसीज आहे त्याचं जे काही प्रिव्हेन्शन होता येईल किंवा त्याचं जे काही त्याच्याविरुद्ध जर मेडिकेशन वगैरे जर आलं तर हा जो डिसीज वगैरे कॉज होतो आहे. आत्ता सध्याला आपण पाहिलं तर लहान लहान जे मुलं आहेत त्यांनासुद्धा डायबिटीज वगैरे होत आहेत, तर त्यांचं शुगर लेवल ही जास्त प्रमाणात आहे. तर ते सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो मेडिकेशनद्वारे किंवा मेडिसिनद्वारे. तर आता आपण अर्ली डिटेक्शन पाहूयात. जर मेडिसिनचं जर आपण वापर करतो आहे तर ते आधी आपण अर्ली डिटेक्शन म्हणजे जर आपल्याला एखाद्या माणसाला जर एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट जर मेडिसिन वगैरे द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये त्यातला आधी कोणता डिसीज झाला आहे तो अर्ली आता डिटेक्ट करावा लागेल. तर वेगवेगळ्या टेक्निक आहे त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, वेगवेगळ्या जे काही ब्लड टेस्ट वगैरे आहेत त्याद्वारे केलं जातं. किंवा जर त्याला डायबिटीज वगैरे असेल तर ब्लड शुगर लेवल ही आधी ब्लड जी काही टेस्ट आहे BCL रँडम असेल किंवा BCL फास्टिंग असेल किंवा BP असेल अशाद्वारे किंवा इन्सुलिन फास्टिंग असेल BP असेल. काही काही प्रमाणात लोकांना जास्त शुगर असते तर त्यांना युरिन शुगरसुद्धा करायला लावतात. अशा वेगवेगळ्या ज्या काही डायग्नोस्टिक टेस्ट आहेत ह्या मी फक्त सांगितलं शुगरबद्दल. तर अशा वेगवेगळे जे काही डिसीज आहेत त्याच्याबद्दल डायग्नोस्टिक टेस्ट असतात ते आपण स्टडी करू शकतो किंवा त्या करून घेऊ शकतो एखाद्या पेशंटच्या. तसंच जर आपण पाहिलं स्क्रीनिंग वगैरे टेस्ट आहेत भरपूर साऱ्या. पॅप्समेअर आहे. ही पॅप्समेअर काय स्पेसिफिक जे काही लिम्फोमा सेल असतील तर त्या डिटेक्ट करण्यासाठी वापरली जाते. तसंच जी काही PCA जी काही टेस्ट आहे पोस्टेट स्टिम्युलेटिंग अँटीजन, ही मेनली प्रोस्टेट जो स्पेसिफिक जो काही अँटीजन आहे जो की कॉज करतो एक कॅन्सरला
तर ते डिटेक्ट करण्यासाठी वापरली जाते. तसंच आपण जर पाहिलं जेनेटिक मार्कर्स आणि प्रोटीन मार्कर्स. हे जेनेटिक मार्कर्स आणि प्रोटीन मार्कर्स काय आहेत, तर ज्या वेळेस एखादं जे काही डिसीज वगैरे असेल तो कॉज झाल्यानंतर आपली बॉडी एक सायनिंग म्हणून किंवा साईन म्हणून एक बायोमार्कर प्रोड्यूस करते. त्याला म्हटलं जातं काही जेनेटिक्स मार्कर पण असतात, काही प्रोटीन मार्कर पण असतात. काही वेळेस काय होतं, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तर ज्या वेळेस आपला हार्ट अटॅक येतो तर त्यावेळेस ट्रॉपिन टी किंवा CKMB किंवा ट्रॉप आय हे जे काही प्रोटीन आहेत ते सिक्रेट होतात, किंवा हे काही जे काही एन्झाईम आहेत ते सिक्रेट होतात आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये किंवा पूर्ण ब्लडमध्ये. आणि ज्यावेळेस आपण डायग्नोस्टिक करतो किंवा ह्याच्या टेस्ट करतो ट्रॉप टी किंवा CKMB, तर ह्या टेस्ट केल्यानंतर जर त्या माणसाला हार्ट अटॅक आला असेल तर ते लगेच डिटेक्ट होतं, कारण की त्या ब्लडमध्ये ते प्रेझेंट आहे. का बरं होतं, ज्यावेळेस जे काही हार्ट वगैरे आहे ते पूर्णपणे कॉम्प्रेस होतं किंवा त्याच्यावरती तणाव येतो, आणि तणाव आल्यानंतर हे जे काही ट्रॉप टी, ट्रॉप आय, CKMB हे जे काही प्रोटीन आहेत ते सिक्रेट व्हायला चालू होतात ज्यावेळेस हार्ट फेल्युअर होतं किंवा हार्टवरती जास्त प्रमाणात दाब येतो किंवा हार्ट अटॅक येतो. आणि ज्यावेळेस या गोष्टी होतात त्यावेळेसच हे जे काही प्रोटीन असतील ते सिक्रेट केल्या जातात. सिक्रेट केल्यानंतर हे जे काही वेगवेगळे ज्या टेस्ट आहेत, डायग्नॉस्टिक जे काही टेस्ट आहे त्याच्याद्वारे ते कन्फर्म होतं की ज्या माणसाला एका स्पेसिफिक पेशंटला एखादा जो काही हार्ट अटॅक वगैरे येऊन गेलेला आहे. तर मग याला म्हटलं तर जेनेटिक मार्कर किंवा प्रोटीन मार्कर, म्हणजे एखाद्या डिसीज झाला आपल्या बॉडीमध्ये तर ते कळवण्यासाठी किंवा ते समजून येण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम प्रोड्यूस केला जातात आपल्या बॉडीमध्ये किंवा प्रोटीन प्रोड्यूस केला जातं, त्याला म्हटलं बायोमार्कर. तर अशा वेगवेगळ्या जे काही डिसीज वगैरे असतील, मी एक्झाम्पल सांगितले तुम्हाला 2, तर त्याच्याद्वारे आपण वेगवेगळ्या अर्ली डिटेक्शन हे करू शकतो, जेणेकरून आपण जे काही डिसीज वगैरे आहे त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो किंवा त्याला मेडिसिन वगैरे देऊ शकतो. तसंच जर आपण पाहिले एक एक्झाम्पल अजून देतो मी. जर RFT ॲबनॉर्मल असेल किंवा LFT ॲबनॉर्मल असेल तर त्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट ही लवकर दिली पाहिजे. जर क्रिएटिन, युरिक ॲसिड किंवा युरिया हे जर हाय झाला असेल बॉडीमध्ये तर असं समजायचं की त्याचं किडनी फेल्युअर झालेलं आहे. तसंच जर आपण पाहिलं LFTमध्ये ज्यावेळेस टोटल बिलिरुबिन किंवा डायरेक्ट बिलिरुबिन हे वाढतं की समजायचं त्याला जॉन्डिस म्हणजे कावीळचा आजार झालेला आहे. जसं SGPT, SGOT जर हाय झाला असेल तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की पूर्ण बॉडीमध्ये इन्फेक्शन वगैरे आहेत. जर आपण ESR ही जी टेस्ट केली तर ESR ही डायग्नोस्टिक टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतं की जे काही इन्फेक्शन वगैरे असेल तर जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत, भरपूर टेस्ट आहेत. तसंच अँटी-CCP पाहिलं, RA फॅक्टर पाहिलं. RA फॅक्टर ही टेस्ट का केली जाते, जे काही संधिवात हे जे काही आहेत, रुमॅटॉइड आर्थरायटिस हे जे काही त्या माणसाला झालं असेल किंवा त्या पर्सनला झालं किंवा त्या पेशंटला झालं असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी RA फॅक्टर ही टेस्ट केली जाते. अशा वेगवेगळ्या डायग्नोस्टिक टेस्टमध्ये अर्ली डिटेक्शन हे केलं जातं, जेणेकरून त्या डिसीजच्या अगेन्स्ट जे काही आपण मेडिकेशन वगैरे आहे ते देऊ शकू. तर आपण आता मान्य आपण ते पूर्णपणे डिटेक्ट केलं, तर मग त्याच्या अगेन्स्ट आपण ट्रीटमेंट करूयात. ट्रीटमेंट केल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये आपण मेडिसिन देऊ शकतो. तर क्युअर अँड ट्रीटमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर फार्मालॉजिकल जे काही इंटरव्हेन्शन आहे त्याच्यामध्ये किमोथेरपी ही केलं जातं, म्हणजे मेडिकेशनचा वापर डायरेक्टली आपण करू शकतो. आपण मेन आपलं काय आहे की मेडिसिन देऊन आपल्याला क्युअर करायचं आहे, तर ते आपण सुद्धा करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं डायरेक्टली आपण जे काही ट्यूमर वगैरे असेल, जर आपण PSA टेस्ट ही पॉझिटिव्ह आली किंवा CA 15.3 असेल, CA 125 असेल, या स्पेसिफिक जे काही कॅन्सरच्या जे काही टेस्ट आहेत ह्या जर पॉझिटिव्ह आल्या तर आपल्याला असं म्हणता येईल की त्या माणसाला कॅन्सर आहेत. तर कॅन्सर आहे तर मग आपण डायरेक्टली जे काही ट्यूमर सेल वगैरे असतील किंवा कॅन्सर सेल ह्या रिमूव्ह करू शकतो, किंवा जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असेल, एखाद्या ऑर्गनवरती या ज्या काही सेल वगैरे असतील किंवा ट्यूमर सेल तिथं ग्रो झाल्या असतील तर ते डायरेक्ट ऑर्गन आपण ट्रान्सप्लांटही करू शकतो. तसंच आपण जे काही सर्जिकल इंटरव्हेन्शनद्वारे जे काही रिमोव्हेलेशन वगैरे आपण करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं मेडिकेशन तर आहे या सगळ्या डिसीजवरती, पण आपण रेडिएशन थेरपीद्वारे, जर आपण पाहिलं जीन थेरपीद्वारे
किंवा इम्युनोथेरपीद्वारे अशा वेगवेगळ्या टेक्निकद्वारे जे काही आपण क्युरेशन किंवा ट्रीटमेंट ही त्या माणसाला देऊ शकतो. रेडिएशन थेरपीमध्ये आपण डायरेक्टली रेडिएशनचा वापर केला जातो, जेणेकरून जे काही ट्यूमर सेल असतील किंवा जे काही वेगवेगळ्या जे काही सेल्स असतील ज्याच्यामुळे डिसीज कॉज होतं आहे ते डायरेक्ट आपण त्याला किल करू शकू. तसंच जीन थेरपीमध्ये जे स्पेसिफिक जीन आहे ज्याच्यामुळे डिसीज हा कॉज होतो आहे तो चेंज करून आपण हेल्दी जीन तिथे आपण टाकू शकू, जेणेकरून त्याचं नॉर्मल फंक्शनिंग पुढे जाऊन चालू राहील आणि हे जे काही फॉल्टी जीन वगैरे असतील किंवा डिसीज कॉजिंग जे जीन असतील ते पुढे जाऊन प्रोड्यूस होणार नाही. तसंच जर आपण पाहिलं इम्युनोथेरपीमध्ये जे काही आपले टी सेल वगैरे असतात जे काही फाईट करत असतात जे काही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट, तर ते आपण इन्क्रीज करू शकतो किंवा त्याची ॲबिलिटीही इन्क्रीज करू शकतो किंवा जेणेकरून त्याच्यावरती जे काही टी सेलवरती जे काही टी सेल मिडिएटेड सरफेस असतील त्याच्यावरती जे काही रिसेप्टर प्रेझेंट आहे त्याची ॲबिलिटी आपण वाढवू शकतो, जेणेकरून तो डिसीजचे जे काही सेल्स वगैरे असतील तर पॅथोजन असेल त्याला डायरेक्टली अटॅच होईल आणि त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करायला मदत होईल. तर अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे आपण ट्रीटमेंट ही त्या पर्सनला देऊ शकतो किंवा डायरेक्टली मेडिसिन आपण देऊ शकतो, पण अशा वेगवेगळ्या ज्या टेक्निक आहेत त्याच्याद्वारे सुद्धा आपण त्या माणसाला हे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ मेडिसिनमध्ये अर्ली डिटेक्शन करू शकतो एखाद्या जे काही डिसीज आहे त्याचं, तसंच त्याचं प्रिव्हेन्शन आपण वेगवेगळ्या मेडिसिन वगैरे देऊन करू शकतो. त्याचेसुद्धा तुम्हाला एक्झाम्पल दिले मी. अर्ली डिटेक्शनमध्ये जे काही डायग्नॉस्टिक टेस्ट असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल दिले. तसंच जर मी पाहिलं जे काही ट्रीटमेंट वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या थेरपी आपण डिस्कस केल्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.